पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। एका संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्या महिलेने आतेभाऊ आणि मित्राच्या मदतीने प्रियकराची गळा चिरून हत्या केली। त्याचा मृतदेह 55 किलोमीटर लांब एका ताडपदरीत गुंडाळला आणि गोदावरी नदीत फेकून दिला। 15 दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या प्रियकराचा मृतदेह अंगावर असणाऱ्या टॅटूमुळे ओळखण्यात पोलिसांना यश आले। सचिन पुंडलिक अवताडे वय वर्ष 32 असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तर त्याची प्रियसी असणाऱ्या महिलेचे भारती रवींद्र दुबे वय वर्ष 34 राहणार कॅनॉट प्लेस नाव आहे। प्रेमात वाद उफाळला आणि गेम केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती आणि सचिन एका संघटनेचे पदाधिकारी असून मागील 4 वर्षापासून प्रेम संबंधात होते, पण त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते। 31 जुलै रोजी जालन्यात एका लग्न समारंभात दोघेही उपस्थित होते। त्यानंतर ते दोघेही छत्रपती संभाजीनगरला परतले। दोघांनी मिळून दारू खरेदी केली आणि भारतीच्या फ्लॅटवर पिण्यासाठी थांबले। त्यांच्या दारू पार्टीत भारतीचा आतेभाऊ दुर्गेश मदन तिवारी राहणार खुलताबाद सहभागी झाला होता। नंतर भारतीने अफरोज नावाच्या एका मित्रालाही बोलावून घेतले। दारू पित असताना सचिन आणि भारती यांच्यात वाद सुरू झाला। वाद इतका टोकाला गेला की भारती आणि तिचा आतेभाऊ दुर्गेश आणि मित्र अफरोज या तिघांनी मिळून सचिनला बेदम मारहाण केली। इतकंच नाही तर त्याचा गळा चिरून हत्या केली। खून केल्यानंतर सचिनचा मृतदेह ताडपदरीत गुंडाळून पिशवीत गुंडाळला आणि तिघांनी मिळून 55 किलोमीटरचा प्रवास करत पैठणमधील गोदावरी नदीत फेकून दिला। सचिन 17 दिवसापासून बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोक त्याचा शोध घेत होते। 13 ऑगस्ट रोजी मुंगी नदीपात्रात एक मृतदेह आढळला। सचिनच्या मानेवर भक्ती आणि हातावर सचिन असा टॅटू असल्याचे लक्षात आले। यावरून पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली। शरीरावर जखमा दिसल्यामुळे हत्या झाल्याचं स्पष्ट होतं। अहमदनगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गुन्हा शाखेला या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।